शेतकरी मित्रांनो, आज आपण इथं तूर चंद्रायणी आणि ज्या दुसऱ्या व्हरायटी आहेत यातील फरक आपण इथं पाहू. इथं बघा, ही तूर चंद्रायणी आहे. हे बघा कशा प्रकारे माल आहे. आणि विशेष म्हणजे तूर चंद्रायणीचं एकही झाड आपल्याला इथं मर लागलेलं दिसत नाही किंवा उधळलेलं दिसत नाही. बघा इथं, बघा या प्लॉटमध्ये कुठंतरी एकही झाड असं मरण पावलेलं दिसत नाही, ज्याला आपण उधळ म्हणतो. एकही दिसत नाही. परिपूर्ण शेंगेने लदबद असं हे तूर चंद्रायणी आहे बघा. आणि तेच आपण आता इथं बाजूच्या प्लॉटमध्ये जाऊया. बघा, इथं आपण बाजूच्या प्लॉटमध्ये जाऊया. जी दुसरी व्हरायटी आहे, ज्या व्हरायटीला यावर्षी भरपूर मर आहे, हे बघा कशा प्रकारे उधळलेली आहे. परिपूर्ण झाडं असे नास्तनाबूत झाले. हे बघा कशा प्रकारे झाडं मरत आहेत. बघा, शेंडा ते बुड पूर्ण झाडं उधळून गेली आहे. हे बघा, हे बघा पूर्ण प्लॉट खाली बसला आहे बघा शेतकऱ्याचा. आणि तो त्याच बाजूला फक्त धुऱ्याचं अंतर आहे. आणि बघा इथं तूर चंद्रायणी कशा प्रकारे डेव्हलप झाली आहे. हे बघा, तूर चंद्राईला मर बिलकुल नाही. आणि ही लोकल व्हरायटी बघा, परिपूर्ण झाडं अशा प्रकारे उधळून वाळून चाललीत. हे बघा, शेंगा सुद्धा नाही त्या झाडांना. अशा परिपूर्ण हा प्लॉट बघा, इथं पूर्ण प्लॉट असा इथं बसलेला आहे बघा. हे बघा, हे पहा, पूर्ण झाडं वाळून गेली. फक्त काड्या राहिल्या, तुराट्या राहिल्या. हे बघा, फक्त तुराट्या राहिल्या. आपण इथं पाहू शकता. हे बघा शेतकरी मित्रांनो, इथं फक्त तुराट्या राहिल्या. हे बघा, हे बघा झाडं बुडापासून वाळलेली आहेत. हे बघा, आणि त्याच्याच बाजूला हा जो तूर चंद्रायणीचा प्लॉट आहे तो बघा कशा प्रकारे शेंगांनी लदबदून आहे तो. हे बघा तूर चंद्रायणी कशा प्रकारे शेंगांनी लदबदून आहे प्लॉट. एकही झाड इथं आपल्याला उधळलेलं दिसत नाही. बघू शकता आपण. हे बघा, जमिनीला शेंगा इथं आपल्याला दिसत आहेत टेकलेल्या. आणि परिपूर्ण शेंगा ह्या भरलेल्या आहेत. हे बघा, एकही झाड मेलेलं नाही इथं. हे बघा, पूर्ण शेंगांनी लदबदून इथे तूर दिसत आहे आपल्याला. कुठेही उधळ दिसत नाही. पूर्ण हे बघा, बूड पण बघा कसं हिरवगार आहे. मर कुठं दिसत नाही तूर चंद्रायणीमध्ये. हे सर्वात महत्त्वाचं आहे.